Parents are requested to be seated. You will get your pictures. Photographers are here. Please be seated. Of batch 2016-21 begins. Keep standing till the dignitaries occupy the dais. भैया पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड़ उत्कल गंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे गाहे तव जय गाथा जन गण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे Please be seated for this evening. It gives us immense pleasure to welcome you all to the 17th convocation ceremony of batch 2016-21 of Pandit Deen Dayal Upadhyay Dental College. Convocation Day is, after all, much awaited day of any student's life, as it returns the effort of their entire academic endeavor, and it is steeped with a sense of achievement and fulfillment. Most importantly, it makes them work harder to build a successful career ahead. On the dais, we have our principal, Dr. Rajendra Bidane sir, and our honorable chief guest of the day, Dr. Pushpa Agarwal. Can we have a huge round of applause for them?
Now I request Kaushal to elucidate our chief guest. Similarly, blessings bring in our life prosperity and happiness. To make this evening a blessed one, let's invoke Goddess Saraswati by giving the lamp of knowledge and wisdom. For seeking the choicest blessings for the same, I invite our Principal Dr. Rajendra Bidane sir and our Honorable Chief Guest Dr. Pushpa Agarwal to light the lamp. या कुन्देन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रान्विता या वीणां वरदण्डमण्डितकरा या श्वेत पद्मासना. Here, he has been our guiding light and has always encouraged students to give their best. So here we welcome our principal, Dr. Bidane sir, to enlighten us with his words of wisdom. अध्यक्षा डॉक्टर पुष्पा अग्रवाल मैडम, डेप्युटी डीन, हेड ऑफ द डिपार्टमेंट एनेस्थेशिया, डॉक्टर VM मेडिकल कॉलेज, उपस्थित सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी आणि अर्थातच मोठ्या संख्येने उपस्थित पालक वर्ग, आपल्या या आज मुलांचा कौतुक सोहळा डोळ्यामध्ये कॅमेऱ्यामध्ये बंदिस्त करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित सर्व पालक वर्ग आणि आजचे खास किंवा सत्कारमूर्ती आउटगोईंग इंटर्न्स, आपण सर्वांचं मी पंडित दीनदयाल उपाध्याय परिवारातर्फे हार्दिक स्वागत करतो. सर्वप्रथम या आउटगोईंग इंटर्न्स खूप खूप अभिनंदन, खूप खूप शुभेच्छा त्यांना पुढील वाटचालीसाठी. गेले त्यांची 5 वर्षाची मेहनत, 5 वर्षाचं कष्ट, त्यांनी रात्रंदिवस केलेला अभ्यास, याचं फळ आज त्यांना मिळालेलं आहे. आणि एक स्वप्न म्हणा किंवा त्यांनी त्यांच्या पालकांनी बघितलेलं स्वप्न, एक डॉक्टर होण्याचं स्वप्न जे आपण 12वी नीटपासून बघत आलो, त्या स्वप्नाचा जो प्रवास आहे तो प्रवास आज संपत आहे. आणि इथं आपल्याला जे वाटत होतं की आपल्या मुलामुलींना आपल्या समोर एक डॉक्टर सफिक्स लावावं, ते आज डॉक्टर सफिक्स आजपासून तुमच्या समोर लागणार आहे. इथून पुढं तुमचं नाव हे डॉक्टर सो अँड सो म्हणून बोलण्यात जाईल. या सर्वबद्दल निश्चितच तुम्ही अभिनंदनास पात्र आहात. आपण सर्वांचं खूप खूप परत एकदा मी अभिनंदन. थोडासा पॉज, एक 5 वर्षाचा कालावधी संपलेला आहे. एक जीवनाचा दुसरा टप्पा ज्याला म्हणतो आपण विद्यार्थी दशा, ही विद्यार्थी दशा आता थोडीशी संपलेली आहे. एक जागरूक नागरिक, एक जबाबदार नागरिक, एक जबाबदार डेंटिस्ट म्हणून इथून पुढे आपल्याला एक प्रवास करायचा. एक बेसिक डिग्री बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी आज आपल्या हातात आहे. मग आता पुढे प्रश्न पडतो की मग इथून पुढे काय, मग पुढे काय करायचं. पुढे खूप स्कोप आहे, पुढे खूप ऑप्शन्स आहेत. त्याविषयी निश्चितच घरच्याशी थोडीशी चर्चा करायची किंवा आपण काय करू शकतो. आपण MDS करू शकतो, आपण डायरेक्ट प्रॅक्टिस करू शकतो, आपण एखादा डिप्लोमा, एखादा सर्टिफिकेट कोर्स करू शकतो, आपण फॉरेनला जाऊ शकतो, तिथे जाऊन DDS करू शकतो. कोणी जनरल MPSC किंवा जनरल UPSCची करायचं, तुमच्याकडे डिग्री आहे, जनरल UPSC MPSC त्याची तयारी करू शकता किंवा मग प्रॅक्टिस करा. असे अनेक ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. त्यातला कुठला ऑप्शन आपल्या घरच्याशी चर्चा वगैरे करून त्यातला एक ऑप्शन आपण निश्चितच निवडा. थोडासा वेळ घेतला चालेल. 5 वर्ष खूप मेहनत घेतलेली, त्यामुळे 2-3 महिने आता निवांत घरी आईच्या हातचं खाण्यात मजा घेतली, एक आराम करायचा. कारण 5 वर्ष खूप हे केलेलं असतंय, मेसचं जेवलेलं, हॉस्टेल, नाईट आऊट वगैरे हे सगळं हे आठवणार. पण आता इथून पुढं मात्र एक 2-3 महिने घरी जाऊन चर्चा करून अकॅडमिक्समध्ये जर राहणार असाल, कॉलेजेसमध्ये जर तुम्हाला नोकरी करायची, तर मी निश्चित सल्ला देईन की तुम्ही MDS करा. कुठल्याही विषयामधली किंवा कुठल्याही क्षेत्रामधली उच्च पदवी ही निश्चितच केव्हा ना केव्हा तरी काम आहे. त्यामुळे MDS जर
करायचा विचार असेल तर निश्चितच तुम्ही MBS करा असं म्हणतो. नीटमधून करा. नीटच्या म्हणजे सुरुवातीला ज्यावेळेस आपलं इंटर्न्सचं ओरिएंटेशन झालं होतं त्याच वेळेस मी म्हणलं होतं की बाबा इंटर्नशिपचे जे 12 महिने आहेत ते शक्यतोवर असे अळण करून घालू नका. त्या 12 महिन्याचा उपयोग इंटर्न्सच्या तुमच्या PGच्या तुमच्या नीटच्या अभ्यासासाठी करा आणि त्या ज्या विषयामध्ये पोस्टिंग आहे त्याच विषयामध्ये जर तुम्ही अभ्यास केला तर खूप फरक पडतो. आणि मला वाटतं मी बऱ्याच वेळेला बघितले ओरल मेडिसिनच्या टेबलवर बरेच जण पल्स वाचत होते आणि अजून इथून पुढे आणखी 2-3 महिने कोविडमुळे तुम्हाला मिळाले. मेमध्ये परीक्षा आहे, May-June त्यामुळे अजून अभ्यास होऊन या नीटमध्ये आपण यशस्वी व्हा, MBS करा. कारण अवेअरनेस आपल्या पेशंटचा वाढत चाललेला आहे. त्यामुळे BDS सोबत आता पेशंट सुद्धा विचारतात की तुम्ही MBS आहेत का. पेशंट विचारतात की बाबा ऑर्थोडॉन्टिस्ट म्हणजे काय, पेशंट विचारतात एंडोडॉन्टिस्ट म्हणजे काय, पेशंट विचारतात EDचे वेगळे तज्ञ असतात का. त्यामुळे पेशंटच्या अवेअरनेसला आपण पूरण्यासाठी निश्चितच जर असेल तर MBS करा. नीटमधून जागा तुम्हाला निश्चित मिळेल. आपल्या आवडीचा सब्जेक्ट जरी एखाद्या दिवस नाही मिळाला तर मिळेल त्या सब्जेक्टमध्ये निश्चित करा. नाही काही वाटलं नीटमधून तर पुन्हा एकदा आपल्या पालकाचे खिशे चाचून बघा, त्यातून मिळालं तर त्यातून MBS करा. पण जर नाही वाटलं आपल्याला MBS करायचं की बाबा आपल्याला आता MBS नाहीच करायचं तर मग प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस पूर्ण एथिकली प्रॅक्टिस करायची. जवळजवळ तुमचं जे काय गाव असेल जिथं तुमची ओळख आहे, तुमच्या पालकांची ओळख आहे, तिथं तुम्ही निश्चितच इमिजिएटली प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिसच्या अगोदर एक छोटंसं सर्टिफिकेट कोर्स म्हणा किंवा छोटासा डिप्लोमा म्हणा हे निश्चितच म्हणजे तो एंडोमध्ये असेल, फुल माउथ रिहॅबिलिटेशनमध्ये असेल, आर्थोमध्ये असेल. कारण आपण जे आता बेसिक नॉलेज घेतलं हे आणि आपण ज्यावेळेस प्रॅक्टिस करू होतो याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक. म्हणजे आपण त्यामुळे कुठेतरी एखाद्या लोकम करणे आहे, लोकम म्हणजे एखाद्या सिनियर डेंटिस्टकडे जर तुम्ही प्रॅक्टिस केली किंवा ऑब्झर्वेशनला गेला तर निश्चित एक आयडिया येऊन जाते की बाबा प्रॅक्टिस म्हणजे काय. इन्स्टिट्यूशनची प्रॅक्टिस जिथं तुम्ही तुमच्या वर कोणीतरी लेक्चरर आहे, तुमच्या कोणीतरी हेड आहे, त्यामुळे तुम्ही जबाबदार नसता. पण तिथं जेव्हा आता तुमची प्रॅक्टिस सुरू होते त्यावेळेस होम लाईन सोडून तुम्ही जबाबदार असता. त्यामुळे अशा वेळेस अशा प्रॅक्टिसमध्ये एक अनुभव घेण्यासाठी कुठल्याही एखाद्या डेंटिस्टकडे जर लोकम केलं तर त्याचा निश्चितच फायदा. कारण आपण ज्यावेळेस कॉलेजमध्ये प्रॅक्टिस करतो आपण प्रोटोकॉलमध्ये प्रमाणे की बाबा आमच्या पुस्तकात हे असं दिलंय, आमच्या सिक्वेन्समध्ये हे असं दिलंय त्यामुळे आम्ही असं करतो. पण प्रॅक्टिसमध्ये तसं नाही. प्रॅक्टिसला कदाचित एखाद्या वेळेस नीड आहे डिमांड प्रमाणे पेशंट जसं सांगेल तसं आपल्याला करावं. पेशंटला सगळं समजून सांगून पेशंटला सांगून बाबा ठीक आहे तुम्हाला हे पाहिजे हे करतो पण हे असं असं करायला पाहिजे, हे असे ऑप्शन्स त्यांना द्यावं मग आपल्याला प्रॅक्टिस. पण प्रॅक्टिस जेव्हा जेव्हा कराल पूर्णपणे इथिकल प्रॅक्टिस. एक माल प्रॅक्टिस, पेशंटला फसवणे वगैरे ह्या गोष्टी अजिबात नाही. निश्चितच यश नसतं. त्यामुळे त्या इथिकल प्रॅक्टिस प्रमाणे जर प्रॅक्टिस केली तर खूप मान्य आहे की सर्वांचं जे शिक्षण आहे हे प्रायव्हेट कॉलेजमध्ये झालेलं आहे. त्यामुळे प्रत्येकाचा साधारण 10 ते 15 लाख रुपये खर्च झाला. पण या खर्चाकडे गेलेल्या खर्चाकडे प्रॅक्टिसमध्ये बघायचं. प्रॅक्टिस करताना ज्यावेळेस तुम्ही जर पैशाकडे बघितलं तर निश्चितच प्रॅक्टिस तुमची केली. पण तुम्हाला मिळवायचं काय तर तुम्हाला पेशंट मिळवतो. तुम्हाला पेशंट आजही आपण ज्यावेळेस म्हणतो की डॉक्टर म्हणजे आजही दुसऱ्या देवाचं नाव. पेशंट आपल्याला अजूनही देवच मानतो. कुठेही काही दुखायला लागलं वगैरे डॉक्टर येतात एवढा विश्वास आपल्याला डॉक्टरांवर लोकांचा असतो. त्या विश्वासाला तडा जाता कामा नाही आणि पैशासाठी तर नाहीच. त्यामुळे एक चांगली ट्रीटमेंट जर तुम्ही एखाद्या पेशंटला दिली तो तुमचा पेशंट झाला तर तो पेशंट तुमच्याकडे कधीच पैशासाठी मागे पडतो. जी काही तुम्ही चार्जेस सांगाल ती चार्ज. त्यामुळे पैशापेक्षा तुम्ही पेशंट कमवायला शिका. आणि एक पेशंट आहे, एका पेशंटला 32 दात असतात. एका दातासाठी जर ट्रीटमेंट आला आणि तो व्यवस्थित दिला की तो पूर्ण पेशंट आयुष्यभर 32 दातासाठी 32 वेळा तुमच्याकडे यायला. तर तोच नाही तर त्याची पुढची पिढी किंवा पिढो पेशंट सुद्धा तो आजोबा झाल्यावर गेला. तो पेशंट कवळी झाल्यावर सुद्धा कवळीसाठी तुमच्याकडेच यायला पाहिजे. हा विश्वास ज्यावेळेस तुम्ही कमवाल त्याच वेळेस तुम्ही यशस्वी प्रॅक्टिस. त्यामुळे प्रॅक्टिसमध्ये तुम्ही पेशंट कमवा, पैसा आपोआप तुमच्या मागे. पैसा लौकिक आपण बघतो डॉक्टर लोक फार गरीब असतात असं कधीच नसतं. एक सर्वसाधारण कुठलाही डॉक्टर गेल्यावर एक सर्वसाधारण त्याची जी काही आर्थिक उन्नती असते ही समाजापेक्षा जास्त असते. त्याच्यामध्ये मान असतो हे आपोआप येतो.
हा आपोआपच आपल्या समाजामध्ये डॉक्टर लोकांना जो मान आहे, डॉक्टर ह्या शब्दाला मान आहे, तिची किंमत, तिची जाण ही आपण ठेवलीच पाहिजे. त्या एथिक्स प्रमाणे आपण प्रॅक्टिस मान प्रॅक्टिस नाही, पेशंटला ऑप्शन द्या. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आता आपल्याच कॉलेजमध्ये एक 2 विद्यार्थ्यांचे पेशंटमध्ये तरी माझ्याकडे आले. पेशंटचा एक 5-6 क्राऊन होता, त्यातला 5 डिस्लॉज झाला, काही क्राऊन रिझॉर्प्शन वगैरे झालं. पेशंट त्या मुलाकडे गेला, त्यांनी सांगितलं की 30-35 हजार रुपये खर्च येईल आणि त्याला डायरेक्ट इम्प्लांट करावं लागेल. तो दात काढायचा, त्याच्यावर इम्प्लांट, बाकीचं काहीच नाही सांगितलं. पेशंट 30,000 म्हणल्यावर थोडासा निश्चितच आज एक मुंबई पुणेला मेट्रोपॉलिटनमध्ये ठीक आहे 25-30 हजार कोणी काही मिळणार नाही, पण एक सर्वसाधारणपणे दात बसवायला 25-30 हजार म्हणले की आपणही थोडंसं जरा मागे शकतो, घाबरतो, विचार करतो किंवा चला सेकंड ओपिनियन घेऊ तुला पण. आणि पेशंट सुद्धा तेवढं एक जसं सांगितलं की अवेअर झाले, हुशार झाले की नंतर पुन्हा ते दुसऱ्या डॉक्टरकडे जातात, त्यांच्या सिनियरकडे जातात. त्याच्यानंतर तो जर पेशंट आला मग त्याला मी जेव्हा 2-3 ऑप्शन सांगितले आणि त्याचं काम निम्म्या पैशावर दिले, तो निम्मा पैसा मी जे सांगितलं त्याच्यापेक्षा जास्त, पण तरी तो द्यायला तयार झाला. पण त्या विद्यार्थ्याने जे त्या पेशंटला मिसगाईड केले, असे 10 मिसगाईड केले तर एखादा दुसरा पेशंट कदाचित त्याला 30,000साठी तयार नाही, पण त्याच्यासाठी त्याला 8 पेशंट हलवा, म्हणजे ही विल इन द लुझिंग ऑफ 8 पेशंट्स. 8 पेशंट म्हणजे त्याच्या मागे प्रत्येकाने त्याचे कुटुंब गेलं, त्याचे मित्र परिवार गेला. आणि दिस इज नॉट द अर्निंग ऑफ द पेशंट, दिस इज अर्निंग ऑफ द मनी. त्यामुळे पैशाच्या कधीच मागा लागायचं नाही, तुम्ही पेशंटच्या मागे लागा, पेशंटचे सॅटिस्फॅक्टरी ट्रीटमेंट. आपल्याकडे येणारा पेशंट हा केवळ चांगली ट्रीटमेंट देतात एवढ्यासाठीच येतो. एक मोठमोठ्याने साईन बोर्ड, खूप मोठं चांगलं इंटिरियर केलं म्हणून पेशंट येतात असं कधीही होत नाही. तुम्ही बघा, तुमचे फॅमिली डॉक्टर असतात, तुमचे फॅमिली फिजिशियन असतात, तुमच्या रात्री पोटात दुखायला लागलं, तुम्ही शेजारच्या डॉक्टरकडे जात नाही, तुम्ही अगोदर त्या डॉक्टरचा फोन नंबर घेता ज्याने मागच्या वेळेस तुम्हाला चांगली ट्रीटमेंट केली. त्यामुळे कुठेही एका आपल्याला ते माहित असते की बाबा ह्या कॉलनीमध्ये, ह्या कॅम्पसमध्ये, ह्या बिल्डिंगमध्ये एक दाताचा डॉक्टर आहे आणि मी तिथे गेलेले, त्यांनी चांगली ट्रीटमेंट दिली, बोलायला खूप छान आहे, खूप छान दिली. ही कॉम्प्लिमेंट मिळवायचा प्रयत्न करा. ही कॉम्प्लिमेंट ज्यावेळेस मिळेल त्यावेळेस तुम्ही यशस्वी डॉक्टर, आणि तुम्ही यशस्वी झालेल्या जेवढं तुमच्या पालकांना तुम्हाला आनंद होईल तेवढाच आम्हालाही निश्चितच आनंद होईल. त्यामुळे एक उज्ज्वल भवितव्य तुमच्याकडे आहे. त्या उज्ज्वल भवितव्याचा विचार करा आणि त्याप्रमाणे प्रॅक्टिस करा. MDS करा, लोकम करा, MPSC करा, UPSC करा, आपण काहीतरी करा, पण घरी बसू नका. एवढं चांगलं शिक्षण आपण घेतलेलं आहे, आपण एक डिग्री घेतलेली आहे, डॉक्टर घेतलेले आहे. हे मी का सांगतो की महिला दिन साजरा केला, आपणही मोठ्या प्रमाणात महिला दिन साजरा केला. आपल्या कॉलेजमध्ये तर मुलींची संख्या जास्त असल्यामुळे दरवेळेस आपण महिला दिन साजरा करतो. आपण जिजाऊचं नाव घेतो, आपण सावित्रीबाई फुलेंचं नाव घेतो, आपण इंदिरा गांधीचं नाव घेतो, आपण कल्पना चावलाचं नाव. या सर्वांसमोर सुद्धा आव्हाने होते, या सर्वांनी सुद्धा संकटाचा सामना केला, या सर्वांनी सुद्धा संकटाचा आव्हानाचा सामना धीराने, सहकार्याने करून एक मोठी जी झेप घेतली, जे नाव कमवलं ते कमवायला तुम्ही त्यातल्यापैकीच एक आहात. तुम्ही काही होत नाही, तुम्ही सुद्धा सावित्रीचे लेखी आहात. त्यामुळे त्या आव्हानाला सामने जाण्याचं धीर तुमच्याकडे आहे, तो कॉन्फिडन्स तुमच्याकडे आहे, त्या कॉन्फिडन्सनं तुम्ही जा. पालकांनाही मी सांगू इच्छितो की आता माहिती की आता इथून पुढे तुमचा प्रोग्राम ठरलेला असतो किंवा आता मुलगी डिग्री झाली आहे, डॉक्टर झाली आहे, त्यामुळे स्थळ बघायचं आणि लग्न करून द्यायचं, नंतर मग तुमची सासर काय म्हणेल त्याप्रमाणे करवायचं. हे विचार थोडेसे बदला. तिला शिकवलंय तर तिला प्रॅक्टिस टाकून द्या, नाहीतर बैठकीच्या वेळेस सांगा की बाबा मुलासोबत माझी मोठी पण डॉक्टर आहे, तिलाही प्रॅक्टिस करायची. तुम्ही मुलासाठी लोन काढा, मुलाच्या व्यवसायासाठी लोन काढा, तसं तिच्यासाठीही काढा, ती निश्चित मिळेल, तेवढी ती कॉन्फिडन्स आहे. त्याप्रमाणे जर मुलीला शिकवलं तरच या शिक्षणाचा वगैरे फायदा होईल आणि समाजासाठी जे काही त्यांचे शिक्षण आहे ते समाजाचा सुद्धा फायदा होईल. आणि मुली ह्या निश्चितच सिन्सिअर असतात, आपल्याला माहिती सगळ्या प्रामाणिक असतात आणि त्याप्रमाणे एक इथिकल प्रॅक्टिस ते निश्चितच करतात. आपण आज डॉक्टर चालू आहे, त्यामुळे जसं म्हणलं किंवा एक टप्पा जीवनातला आपण विद्यार्थी दशेचा पार करून आपण एका दुसऱ्या टप्प्यात आलोय, एक नागरिक म्हणून एक डॉक्टर म्हणून जाणार, तेव्हा जबाबदारी आहे. त्यामुळे प्रॅक्टिस करता किंवा इथून पुढे आता जबाबदारी, एक अल्लडपणा जो विद्यार्थी दशेतला असतो तो आता मागे पडेल. एक जबाबदार नागरिक म्हणून तुम्हाला इथून पुढे प्रॅक्टिस करावं लागेल. कारण कॉलेजमध्ये असताना आपल्यावर एक वरच असतो, आपल्याबरोबर टीचर असतात, आपण जबाबदार नसतो. त्यामुळे चुकीची एखाद्या वेळेस काही ट्रीटमेंट वगैरे झाली तरी कॉलेजमध्ये येते, कॉलेज सांभाळून येते. पण इथून पुढे पेशंट सुद्धा खूप हे झालेले असतात की डायरेक्ट कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्टमध्ये जातात, ग्राहक मंचामध्ये जातात की माझी चुकीची ट्रीटमेंट केली, माझं असं केलं, माझं तसं केलं.
त्यामुळे कुठल्याही पेशंटला फसवण्याचा प्रयत्न कधीच करायचा नाही. आपल्याला येते ठीक आहे, नाही येते एक्सपर्टला बोलवा, तुम्ही सब्जेक्ट एक्सपर्टला त्या लागून त्याच्याकडनं काम करून घ्या, त्याचे चार्जेस घ्या. पेशंट येतात, पेशंटला निम्मे पेशंट लक्षात ठेवा की पैशाकडे बघणारे एक 5% पेशंट असतात, बाकी 95% पेशंट ही फक्त चांगली ट्रीटमेंट कशी द्याल यासाठी जास्त असतात. त्यामुळे एक चांगली नागरिक होऊन, एक चांगले डॉक्टर होऊन आपल्यासमोर एक उज्ज्वल भवितव्य आहे. तर पुन्हा एकदा मी तुमचे खूप खूप शुभेच्छा देतो, तुम्हाला तुमचं अभिनंदन करतो. एक आपला 5 वर्षाचा PWDCचा प्रवास आज संपलाय, पण PWDCला विसरायचं नाही. मित्र आपले मैत्रिणी आहेत, एक बॉन्डिंग झालेलं असतं कॉलेजला. जो लवकरच एक आपला अॅल्युमिनियमचं ह्याच्या मागे खूप मोठा पालकांचा त्याग आहे, पालकांचे कष्ट आहे, पालकांचा त्याग आहे, त्यांचं सॅक्रिफाईस आहे. मग ते फायनान्शियल असू द्या, त्यांचं कौटुंबिक असू द्या, त्यांचं सामाजिक असू द्या, त्यांच्या या सॅक्रिफाईस, त्यांच्या या त्यागामुळे आज तुम्ही विसरला नाही. फार मोठा एक उपकार तुमच्यावर त्यांचे आहेत हे विसरू. आणि पालकवर्ग आज आपण खूप मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहात. मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आणि 5 वर्ष मागे जर तुम्ही गेलात, कदाचित वेलकम लेक्चरला तुम्ही बरेच जण आलेले असाल फर्स्ट इयरच्या, त्यावेळेस हीच मुलं होती, नुकतीच 12वी पास झालेली, नीट पास झालेली, एक कवरेमुळे चेहरे, गोंधळलेले चेहरे तुम्ही आमच्याकडे सोडून गेला होता. आणि त्याच मुलांना एक 5 वर्ष त्यांचं डॉक्टरकीचं शिक्षण देऊन, त्यांना ताहून सुद्धा करून परत एक चांगला नागरिक, चांगले डॉक्टर म्हणून तुम्हाला सुपूर्द करण्यास आम्हाला आनंद होत आहे. आपल्यासोबत आज मोठ्या डॉक्टर पुष्पा अग्रवाल मॅडम पण आहेत. त्यांचंही मौलिक सूचना आपल्याला मिळतील. त्यांनी वेळ काढून इथं आल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. पुनश्च आपण सर्वांचे अभिनंदन करतो. Thank you, sir, for enlightening with your words of wisdom. I am profusely elated to take an opportunity to introduce our chief guest of the day, Dr. Pushpa Agrawal ma'am. She has done MD in anesthesiology in 1988. Currently, she is the HOD of anesthesiology in BM College, Solapur. She has an experience of 34 years in this field, and she was the dean of the college in 2014. She has 10 to 12 years of experience as store in charge with handling of operation theatre, trauma, surgical and ICU. She is a professor at LUHS University, and under her guidance, 21 medical students are doing post-graduation in anesthesiology. In year 2000, she secured first place in government organized CDAT examination, availability of ventilators and oxygen management. So now I call upon Dr. Pushpa Agrawal ma'am to speak few words. आजचे कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रिन्सिपल डॉक्टर राजेंद्र सर, या इथे उपस्थित सर्व शिक्षकवृंद, पालक, पाल्य आणि सर्व आउटगोईंग डॉक्टर्स, इंटर्न्स, पहिल्यांदा मला या सर्व मॅनेजमेंटने, सरांनी मला इथं बोलवलं आणि 2 शब्द बोलण्यासाठी दिले, तर मी खरंच त्यांचं धन्यवाद करते. कारण मला यंग जनरेशन बरोबर राहायला भयंकर आवडतं. कारण मेडिकल कॉलेजमध्ये सगळ्या MBBS आणि MD स्टुडंटला शिकवता आणि थोडंसं कुठं सामाजिक कार्य करता अँड स्ट्रेस रिलीज काय करताना माझं तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलं आहे, तर सगळ्याचे थोडेसे थकलेले वाटतात. तर पहिल्यांदा काय करा, सगळेजण थोडंसं उभं राहा, थोडं स्वतःला मोकळं करा. आम्ही सगळेजण असे स्ट्रेसमध्ये आहे किंवा असं फ्रेश वाटत नाही, थोडंसं सगळ्यांना एकमेकांचं टाळावं. सगळ्या पालकांनी देखील वाजवायचं, एकदम जोरात, एकदम जोरात. याच्यासाठी वाजवायचं की तुमची मुलं डॉक्टरहून बाहेर पडतात आणि तुम्ही काय वाजवायचं की तुमच्या पालकांनी तुम्हाला डॉक्टर बनवले, टीचरसाठी तुम्ही वाजवायचं
आणि सर पहिल्या दिवसापासून सांगताय की तुम्ही थोडंसं हे तुमचं शिक्षण झाल्यानंतर पुढे जाऊन तुम्ही MPC करा, MDS करा, हे करा, ते करा, आजही सांगितलं सगळ्यांना. पण हे सगळं करता करता एक चांगला माणूस पण होणं गरजेचं आहे. एक डॉक्टर प्लस उत्तम माणूस हे जाताना. आता उत्तम डॉक्टर कसं व्हावं हे सरांनी सांगितलंय की तुम्ही आज मेडिकल ग्रॅज्युएट आहात. मेडिकल ग्रॅज्युएट असताना आपण सामाजिक वर्क करणार आहोत. डॉक्टरी पेशा असा आहे की तो सामाजिक कार्यासाठी आहे. म्हणून तुम्ही सामाजिक कार्य करताना तुम्हाला प्रसिद्धी आणि पैसा हा येणारच आहे. असं समाजात होतच नाही की तुम्ही मेडिकल डॉक्टर प्रॅक्टिस सुरू केली आणि तुम्हाला काही मिळणार नाही. 100% प्रसिद्धी येणार, पैसा येणार. पण त्याच्याबरोबर माणुसकीची जोड तुम्हाला मिळाली. माणूस म्हणून तुम्ही जर या जगामध्ये प्रसिद्ध झाला तर त्याच्यामध्ये चेरी ऑफ द केक, बरोबर आहे, सोने पे सुहागा. तर त्याच्यासाठी फार महत्वाचं आहे. आता सरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जे काय करायचं ते तुम्ही करा. पुढे शिका, प्रॅक्टिस करा, एथिकल प्रॅक्टिस करा. आणि आपल्याबरोबर आपल्या दवाखान्यात येणारे, हॉस्पिटलमध्ये येणारे जे रुग्ण आहेत त्यांना काहीतरी त्रास होतो, त्यांचं पूर्ण ऐकून घ्या. आपल्याला कसं होतं, जसं जसं आपण पुढे मोठे होतो तेव्हा आपल्याला ऐकायची कॅपॅसिटी फार कमी होते. आणि त्याच्यामुळे काय होतं की रुग्ण आणि डॉक्टर यांचं कम्युनिकेशन किंवा संवाद व्यवस्थित नसेल तर त्याच्यातनं बरेच प्रॉब्लेम्स देखील निर्माण होतात. तुम्हाला ट्रीटमेंट पण योग्य प्रकारे देता येते. ते कम्युनिकेशन एक फार महत्त्वाचं आहे. हे कम्युनिकेशन फक्त डॉक्टर आणि पेशंट हे असं नसून डॉक्टर, पेशंट, तुमचे डॉक्टर, तुमच्या रुग्णालयात किंवा दवाखान्यात कार्य करणारे जे कर्मचारी असतील, क्लासरूम असतील वगैरे, टेक्निशियन असेल किंवा क्लर्क असेल किंवा तुमच्या हाताखाली साफसफाई करणाऱ्या तुमचे हे असतील लोक असतील, त्यांच्याशी तुम्ही 2 प्रेमाचे शब्द बोललात ना ते तुमचे 4 काम करून जातील. तिसरं महत्त्वाचं तुमचं कम्युनिकेशन आपल्या आईवडिलांशी. आता कित्येक आईवडील असे आहेत, सगळे श्रीमंत नसतात, पण काही लोकांनी माझ्या मुलाला डॉक्टर व्हावं, माझ्या मुलांनी त्याच्यासाठी खूप कष्ट केले. एक वेळ जेवले पण नसतील अशी परिस्थिती असते. किंवा त्यांना काहीतरी फिरायला जायचं होतं पण ते म्हणे की मला फॉरेनला फिरायला जायचं होतं पण हा जर निधी मी ठेवला तर माझ्या मुलांना उपयोगच होईल. तर याची जाणीव तुम्ही ठेवा. आपल्या आई वडिलांनी तुमच्यासाठी केवढे कष्ट घेतलेले आहेत. फक्त डॉक्टर होण्यासाठी घेतले नाही, तुम्ही जन्माला आल्यापासून कष्ट घेतले. तुम्हाला झोप यावी म्हणून त्यांनी रात्री जागलेले, तुम्हाला वेळेवरती शिक्षण मिळावं शाळेला शोधण्यापर्यंत ते गेलेले, तुम्हाला 11वी वगैरे चांगले मार्क मिळण्यासाठी त्यांनी तुमच्या रूमपर्यंत तुमच्या हातात चहाचा कप आणि जेवण आणून दिलेले. तर याची तुम्ही मोठे होता, तुम्ही डॉक्टर होता तेव्हा आई वडील जेव्हा 50, 60, 70 वर्षाचे होतात तेव्हा कधी त्यांना म्हणू नका तुझ्यापेक्षा तुला काय समजते मला सगळं समजते. होतं आपलं कम्युनिकेशन आधी कधी कधी, पण याची जाणीव ठेवा की आपल्या पालकांनी आपल्यासाठी काय केलेलं आहे. आणि आपण डॉक्टर, तर मी डॉक्टर झाले म्हणजे याच्यामध्ये माझं काय सहयोग आहे. देवाने मला बुद्धी दिली, इंटेलिजन्स, बुद्धी आपण कमवली का? नाही, देवाने दिली. तुम्हाला चांगल्या घरात जन्माला तुम्ही तुमचं स्वतःहून आलात का? देवाने घातलं. तुम्हाला शिक्षण तुमचं इतक्या चांगल्या कॉलेजमध्ये घातलं, तुम्ही स्वतःच्या याच्यातील आलात का? नाही, आईवडिलांनी तुम्हाला त्याच्यात घातलं, आईवडिलांनी त्याच्यासाठी खर्च केले. तुम्हाला फक्त काय होतं, तुमचे एफर्ट्स टाकायचे होते. तर तुमचा जेवढा सहभाग आहे त्याच्यापेक्षा कितीतरी सहभाग हा अनसीन एनर्जी देवाचा आहे, आईवडिलांचा आहे, आपल्या भाऊ बहिणींचा आहे, छोटे भाऊ बहीण, मोठे भाऊ बहीण. तर खरंच आज तुम्हाला इथं मनातून, अगदी मनातून तुम्हाला लहानपणापासून इथं येण्यासाठी ज्यांनी ज्यांनी मदत केलेली आहे असे आई वडील, भाऊ बहिणी, काका बहिणी वगैरे, आपले शिक्षक, आपले टीचर, मुख्याध्यापक, मनापासून त्यांना ग्रॅटिट्यूड तुम्हाला पाहिजे. आणि अशा ग्रॅटिट्यूडच्या याच्यामध्ये जर तुमच्या डोळ्यामध्ये एक अश्रू देखील आला तर तो अश्रू म्हणणं कोणी घेण्यापेक्षाही महत्वाचा, अतिशय महत्वाचा आहे. कारण जोपर्यंत आपल्याला या गोष्टीची जाणीव होत नाही तोपर्यंत आपण
समाजामध्ये चांगलं व्यक्ती म्हणून भारू शकत नाही. तुम्ही मोठी नोकरी तुम्ही घेतली, खूप पैसा कमवला, MBA झाला, सगळे व्हीआयपीज तुमच्याकडे ऑपरेशन येतात, पण तुमच्याशी, तुमचे शेजार पाजारचे, तुमच्या घरातल्या लोकांचे तुमचे संबंध चांगले नाही आणि तुम्ही बोलत नाही, अशा पैशाचा काय उपयोग आहे? महत्वाचं आहे की चांगलं मानणं. याच्यासाठी आपल्याला स्वतःबद्दल समजून घेणं गरजेचं आहे, समोरच्याबरोबर कम्युनिकेशन ठेवणं गरजेचं आहे. हे सगळं शिकता शिकता चांगला माणूस होण्यासाठी आपण प्रॅक्टिस करताना एथिकल प्रॅक्टिस करायची. आणि एथिकल प्रॅक्टिस करताना आपल्याला स्ट्रेस रिलीफ महत्वाचा आहे. कित्येक लोकांचं बघा, सगळं सांगताना मन कुठं कुठं भरकटत होतं, बरोबर की नाही? आपलं मन आपल्या ताब्यात नसतं आणि पटदिशी आपण समाजात एक दिसतं, आपल्या इंद्रियांनी बघतो आणि ते आपले मन ग्रहण करतं आणि पटदिशीच आपण त्याला रिॲक्ट करतो, पिंटोस त्याच्यावर स्पॉन्टेनियसली रिॲक्ट करतो, बरोबर? तसंच या गोष्टींचं होतं. कान आणि डोळे हे यांच्याने तुम्ही बघता, ग्रहण करता, मन जे ग्रहण करतं ते थोडंसं आपल्या बुद्धीला पटतंय का बघा, विचार करा आणि नंतर त्याला रिस्पॉन्स करा. रिॲक्ट आणि रिस्पॉन्समध्ये फरक आहे. रिॲक्ट हे तुम्ही विचार न करता आणि रिस्पॉन्स हे तुम्ही थोडंसं विचार करून करता. जेव्हा तुम्ही विचार करून रिस्पॉन्स करता तेव्हा तुमचं जे रिस्पॉन्स असतो तो राईट डिरेक्शन असतो. पण रिॲक्ट करताना तुमचं डिरेक्शन राईट नसतं आणि चुका घडत जातात. पेशंटबरोबर बोलताना पटदिशी रिॲक्ट केलं, त्याचे नातेवाईक आहे त्यांच्याबरोबर रिॲक्ट केलं, काय होतं? त्याच्यामुळे त्यांचा विश्वास आपण गमावतो. किंवा काही म्हणतात डॉक्टर चांगला असेल तरी आहे पण चांगलं बोलत नाही तर त्याच्या तुमच्याकडे जातो, असं होत होतं. हे महत्वाचं आहे. त्याच्यामुळे जे महत्वाचं आहे, बुद्धीला जे पडते तेवढं आपल्या मेमरीमध्ये ठेवा. जे चांगलं आहे मेमरीमध्ये ठेवा. जी निगेटिव्हिटी आहे आपल्याकडे, बघा आपण समाजात फिरणार आहे, समाजामध्ये बऱ्याच गोष्टी घडणार आहे, कानाने ऐकणार, डोळ्यांनी बघणार आणि याच्याबरोबर काय होणार? आपल्याकडे निगेटिव्हिटीला फार चिटकून आहे. आता मी खूप छान बोलले, समजा या काही एक म्हणले किंवा ठीक आहे हे असं आलं मी चांगली नाही आहे, तुम्हाला सगळ्यांना काय वाटेल? मी खूप छान बोलले चांगले, पण 99% सगळे नाही ते जाताना ना असं म्हणाले नको होतं. आपलं मन काय असतं निगेटिव्हिटीला फार चिटकून होते. तर तुम्ही हे कार्य करताना समाजामध्ये वापरताना हे थोडंसं लेट गो, काही गोष्टी करण्याचं शिका. घरात घडणाऱ्या गोष्टी, कॉलेजमध्ये काय घडलेल्या गोष्टी, आपल्या पुढे प्रॅक्टिस करताना काही गोष्टी किंवा समाजात वावरताना इकडे जाताना तिकडे तिकडे जाताना काही गोष्टी घडत राहणार आहे. आणि ह्या गोष्टी त्यावेळेस पूर्ण अवेअरनेसने, विवेक बुद्धीने, बुद्धी आहे पण त्याला विवेकाचा जोड पाहिजे. आणि विवेक बुद्धीने जर आपण लेट गो केलं तर ॲटोमॅटिकली आपण तुम्हाला स्ट्रेस सॉल्व्ह होतो. आणि पुढे प्रॅक्टिस करताना तुमची जी कामं आहे प्रॅक्टिस करताना तुम्हाला एकमेकांना सहकार्य करा. कसं होतं? जर एखादा आपला कलीग आपल्यापेक्षा हुशार असेल, काय वाटतं त्याची मदत घ्यावीशी वाटली, बिनधास्त घ्यायची. पेशंटसाठी आपण पेशंटसाठी 2 पैसे कमी मिळाले चालेल पण ट्रीटमेंट ही योग्यच पाहिजे. आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला कुठे वर्कशॉप करता आलं, कुठे कॉन्फरन्सला जाता आलं तर ते जरूर जावा. तर जितके तुम्ही वर्कशॉप अटेंड करा, जितके कॉन्फरन्स अटेंड, नवीन नवीन गोष्टी शिकाल तर तुमची जी उन्नती आहे ते लिप्स अँड बाउंड्समध्ये होते. तुम्ही फक्त एकच ठिकाणी प्रॅक्टिस करत राहिला तर ती प्रगती असते ती फार सुरू असते. पण जितके लेटेस्ट कॉन्फरन्स तुम्ही अटेंड करता तर तुमची बुद्धी अगदी प्रगत होते. तुमचं पुढे लिप्स अँड बाउंड्समध्ये तुम्ही प्रगती करता, नवीन नॉलेज तुमच्याकडे, नवीन ट्रीटमेंट तुम्ही देऊ शकता. जर मला काही माहिती असेल तर मला काही माहितीच नसेल तर मी काय देणार पेशंट. पण जर मी याचं ज्ञान मिळवलं तर मी त्या पेशंटच्या गोष्टीसाठी विचार करू शकते, 4 गोष्टी वाचू शकते आणि त्या 4 गोष्टी देण्याचा प्रयत्न करू शकते. आणि समाजामध्ये आहे, आज फक्त मी डॉक्टर असले तर आज मी निघून नसेल, बरोबर आहे? तर समाजामध्ये आपण डॉक्टर नसतो तर डॉक्टर म्हणून राहणार नाही, आपण व्यक्ती म्हणून राहणार नाही. मला पण कधीतरी दाताची ट्रीटमेंट लागेल. असं आहे का की डेंटलमध्ये तुम्ही डॉक्टरांना डेंटलची ट्रीटमेंट कधीच लागणार आहे? आहे कसं कधी? तुम्हाला पण लागू शकते, बरोबर आहे?
जर मी अनेस्थेशियोलॉजिस्ट असेल आणि उद्या मला ऑपरेशन लागलं तर मला कुठून ते अनेस्थेशिया देणार की नाही देणार? देणार आहे ना. माझं एक्सपेक्टेशन काय आहे? चांगला अनेस्थेशिया द्यावा, दाताची ट्रीटमेंट मला चांगलीच मिळाली. मग माझी जी इच्छा आहे ती पण मी समाजाला सगळं तेच द्यायला पाहिजे. आणि आपण जे मला जे हवं आहे ते समाजाला दिलं तर आपण कुठलं तरी एथिकल प्रॅक्टिस करू. ही प्रॅक्टिस करतो म्हणजे मी माझ्यासाठी असं करीन का? माझे आई वडील असं ह्या प्रकारची ट्रीटमेंट देईन का? माझी भाऊ बहीण असं त्या प्रकारची ट्रीटमेंट देईन का? जर हा देखील विचार आला तर रुग्णाला आपण काय करणार आहे? योग्य ट्रीटमेंट देणार. मला एवढंच म्हणायचं आहे की जेवढं शिकायचं तेवढं शिका. कन्व्हिक्शन पाहिजे, कन्व्हिक्शन पाहिजे. स्ट्रेस रिलीफ असेल तर चांगलं काय तुम्हाला असं निगेटिव्ह सोडा, त्याच्यामुळे तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाटतं. कन्व्हिक्शन, कॉन्सन्ट्रेशन आणि तुमचं कॉन्फिडन्स. नवीन कॉन्फिडन्स तुम्ही अटेंड केलं तर कॉन्फिडन्स वाटतो. या 3 Cच्या मार्गाने डेफिनेटली तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही मिळवू शकता. ओके, मला बोलवल्याबद्दल धन्यवाद पुन्हा एकदा. आणि पुढच्या तुमच्या भविष्यासाठी पण तुम्हाला शुभेच्छा. सगळ्या पालकांना तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा की तुमच्या मुलांनी आणि तुमच्या घरामध्ये उत्तरोत्तर उन्नती व्हावी. आणि सगळ्या शिक्षकांना की तुम्हाला जर स्टुडंट कधी भेटले तर तुमची पण मान उंचावतील अशी मी त्यांच्याकडून आशा करते. अजून आणि सगळ्यांना धन्यवाद.